आता पाहूयात टॉप 9 राजकीय बातम्या। मला एसएनसी नाव दिलंय, मी यूज अँड थ्रो म्हटलं तर चालेल का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। तर मला हलक्यात घेऊ नका, मला छेडलं तर सोडत नाही, दाढीवर किती बोलाल, याच दाढीनं तुमची मस्ती जिरवली आहे, शिंदेंचा हल्ला बोल। एसएनसीचे खासदार ओवेसींबरोबर हिंदुत्वावर चर्चा करतात, मात्र दुसऱ्या पक्षाचा खासदार असता तर हिंदुत्व धोक्यात आलं असतं, संजय राऊतांचा टोला। जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच, एकनाथ शिंदेंसारखं नेतृत्व मिळणं हे आमचं भाग्यच। कोल्हापुरातील आभार सभेत धैर्यशील मानेंकडून शिंदेंचं कौतुक। वडिलांच्या आजारपणासाठी फडणवीसांना मुंबईतील घर विकावं लागलं, मुंबईत फडणवीसांचं 1 स्क्वेअर फीटचं घर नाही, देवेंद्र फडणवीस कर्मठ नेता आणि कार्यकर्ता, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। अमित शहांचा निरोप आलेला, ठाकरेंच्या शपथविधीला गेलं पाहिजे, त्यानंतर मी आणि देवेंद्र फडणवीस निशब्द जाऊन आलो, शपथविधीला गेल्यानंतर अनेकांनी खिजवलं होतं, चंद्रकांत पाटलांकडून जुन्या आठवणींना उजाळा। रुग्णालयात दाखल असल्यानं वक्फ बिलाच्या मतदानाला हजर नव्हतो, पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुरेश म्हात्रेंचं स्पष्टीकरण। विरोधकांनी माझी बदनामी केल्याचा म्हात्रेंचा आरोप। संजय गायकवाडांच्या मुलाच्या जीवाला धोका असल्याचं पत्र, अज्ञाताकडून गायकवाडांना सावध करणारं पत्र, यापूर्वीही अशीच 2 पत्र आल्याची माहिती, आमदार संजय गायकवाडांकडून कारवाईची मागणी। पुणे पोलिसांकडून भिसे कुटुंबियांची चौकशी, मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांचीही चौकशी, अलंकार पोलीस ठाण्यात भिसे कुटुंबियांची चौकशी। रुग्णालयांबाबतच्या त्रुटी दूर करण्यासाठी समिती काम करणार, एसओपी तयार करण्यात येणार, धर्मादाय रुग्णालय सीएम कक्षाशी जोडलं जाण्याची व्यवस्था करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती।